नमस्कार. काल आपण देवळ्याला गेलो होतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी देवळ्याला व्हिजिट मारून आलो. खालप म्हणून गाव आहे. तिथे एक आपले मित्र आहे, किशोर सूर्यवंशी म्हणून. त्यांनी एक 5-6 वर्षापासून त्या व्हरायटीवर R&D केलेली आहे. या व्हरायटीबद्दल पूर्ण ऐकून घ्या. ही मोहगम काम करणारी व्हरायटी नाही. हिच्यामध्ये काम आपल्याला भरपूर करावं लागेल. 12ही महिने हिला फळं येतात आणि 12ही महिने तोडा चालू असतो. हिला छाटणी करायची गरज नाही, ताण द्यायची गरज नाही. ही फार सुधारित व्हरायटी आहे. त्यांनी ती कशी डेव्हलप केली त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. त्यांनी तिकडून चोरून आणले असेल किंवा काही घेणं नाही आपल्याला. मी व्हरायटीचं पूर्ण काल निरीक्षण केलं, पूर्ण दिवस अभ्यास केला. मोठा एक 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 तोडा झालाय. टॅमॅटोची तोडणी आपण जशी करतो, पिकलेलं फळ खोडायचं, वरती फुलं लागत राहत्या, फळं लागत राहत्या, वालवड म्हणा, आपली विलायती चिंच म्हणा, अशी त्या सिस्टम आहे. आता पुढची सिस्टम समजून सांगतो. किशोर सूर्यवंशी खालप गाव आहे, देवळ्यापासून 7 ते 8 किलोमीटर. कधीही कोणीही पाहायला जाऊ शकता. पण ते त्यांची गुटी बांधणार, ते अजून 1 महिन्याने गुटी बांधणार आहे. मग ते बुकिंग चालू करणार आहे आणि त्या बुकिंगची किंमत अजून त्यांनी ठरवली नाही. पण त्या लावायची सिस्टम आणि तिची थेरी भगव्या जातीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्याला काम खूप वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. ती थेरी फक्त आमच्याकडे डेव्हलप आहे. तर त्या थेरीसाठी युंडी घेणं सोपं आहे, लावणं सोपं आहे. पण त्या थेरीनं काम केलं तरच जमल. 100 शेतकऱ्यांमधले 30 ते 40 शेतकरी तिथे सक्सेस होऊ शकतात, काम चांगलं केलं तर. तिला महत्वाचं स्ट्रक्चर लागलं असं व्हायचं. या वायच्या स्ट्रक्चरवर माझ्या माहितीनुसार वायच्या स्ट्रक्चरवर ती पसरावी लागेल. अशी एक व्हरायटी साऊथ आफ्रिकेमध्ये पण आहे किंवा ती इस्रायलमध्ये पण आहे. ती वायच्या स्ट्रक्चरवर पसरवली जाते आणि छाटणी घ्यायचं काम नाही. फक्त तुम्हाला जेव्हा फळ खुडायचं बंद करायचंय किंवा झाडाला कंट्रोल करायचंय, तर झाडाची छाटणी करून टाकायची. परत ते फुटतं, परत फळं लागतात. असा विशिष्ट काळच नाही की त्याला बहार धरायची गरज आहे. अशी व्हरायटी माझ्या माहितीनुसार खूप चांगली आहे. अजून अभ्यास करू. खूप जास्त प्रमाणात लागवड करू नका. तुम्हाला जर 4 एकर बाग लावायची, त्याच्यातली अर्धाच एकर ही व्हरायटी लावा आणि हळूहळू माहिती घ्या आणि मग तिचं काम करा. हिला शेणखत लागत नाही, महत्वाचं. हिचं क्लोरीन उचलण्याचं प्रमाण जास्त आहे जमिनीतलं. त्याच्यामुळं हिला हे येत नाही, तेल्या येत नाही. अजून त्या बागेत मला तेल्या दिसला नाही. आता लोकांनी कमेंट केल्या का तेल्या ही अशी गोष्ट आहे का ती कोणत्या बागेवर येते 100%. तसं नाही. ती व्हरायटी खूप प्रतिकार शक्ती आहे तिच्यामध्ये. ती असं म्हणा जंगलीच आहे. ती झाडासारखी अशी बुंदा तयार होतच नाही तिचा. तिचा डायरेक्ट वेलच येतो, म्हणजे असं कुठेही पसरत चालतं. आणि खालून उचलून पाहिलं का झाड, त्याच्यामधून माल दिसतो आपल्याला. इवन कलर साईज 300 ते 500 ग्रॅमच्या दरम्यान राहते. व्हरायटी खूप छान आहे. ती व्हरायटी रोगाला पण प्रतिकार करेल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे खूप पावसातही चालेल. फुलं काही गळले बी ना पावसात किंवा बादळाने, तरी लगेच फुटतं, पुढं फुलं लागतात. आता मी जायलेली कंडिशन अशी, काही फळं खुडायला आले, काही फळं एवढले, काही फळं एवढले, काही फुलं लागत चालले. म्हणजे बारमाही ही व्हरायटी आपल्याला रोज दुखती गाय अशी व्हरायटी आहे. किशोर सूर्यवंशीचा नंबर मी खाली दिलेला आहे, माझा पण नंबर दिलेला आहे. हिची बुकिंग करायची असेल तर किशोर भाऊला कॉन्टॅक्ट करायचा आणि थेरी पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचा. हिची व्यवस्थित थेरी, फक्त खूप टेक्निकली थेरी लागल, खूप अवघड नाही. पण ह्या व्हरायटीला काहीच नाही करायचं, हेच करायचंय. काहीच नाही करायचं, हेच काम करायचंय. खूप कमी काम आहे, पण त्याला त्या थेरीनेच जावं लागेल. तिला फिजोरियमचं लोकांनी विचारलं, फिजोरियम या तुमच्या जमिनीवर अवलंबून आहे आणि तुमचा निमेटोड झालं, तुमचा तेल्या झालं, त्याच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे. झाडाची प्रतिकार शक्ती तुम्ही तयार करा तेव्हा ऑर्गॅनिकवर जास्त भर द्या. आता हिला सगळं ऑर्गॅनिक आपण करणार आहे. आता हिला फक्त आतापर्यंत 24-24 आणि MOP एवढे डोसेस झालेले, तेवढ्यावरच आता चालू आहे. आतापर्यंत त्यांचा एक तोडा झालाय, अजून असे तोडे चालूच होतील. 100 झाडांपासून डेव्हलप केली त्यांनी ती, आणि आता त्यांच्याकडे 1000 झाड आहे. कधीही जाऊन बघा फोन करून आणि तिचा अभ्यास करा, मगच लावा. 100% असं सांगत नाही का लावाच आणि त्याला येणारच नाही. तुम्ही जर चुकीचं काम केलं तर त्याच्यावर त्याला येईल. फक्त तुम्ही आमच्या थेरीने काम केलं तर त्याच्यावर त्याला येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ बघत राहा. अजून आपण त्याच्यावर 4-5 व्हिडिओ बनवणार आहे आणि 4-5 राऊंड मारून तिचा अभ्यास घेणार आहे. तिची मुळी खणून बघणार आहे, काय कशी मूळ चालते. मग आपण त्याच्यावर दुसरा व्हिडिओ बनवू. फॉलो करा, सहकार्य करा, सगळ्यांना सहकार्य करा. धन्यवाद.